तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आपण बिबट्याचा बघत आहात हा घाटपुरीतला नव्हे, हे इथे पहिल्यांदा स्पष्टीकरण देतो. हा व्हिडिओ अज्ञात ठिकाणचा आहे. काही दुसऱ्या माझ्या स्रोतांकडून उपलब्ध झाला आहे. माझ्या चॅनलच्या दर्शकांना माझा नमस्कार. आज तुमच्यासमोर येण्याचं कारण असं की आज सकाळी भल्या पहाटे चोपडे यांचं शेत म्हणजे खामगाव जवळच्या घाटपुरी गावातलं जे नवनाथ मंदिर आहे त्या नवनाथ मंदिराच्या मागच्या बाजूला हे शेत आहे आणि या शेतामध्ये सकाळी भल्या पहाटे बिबट्या असल्याचं वृत्त खामगावमध्ये पसरलं. त्यांनी चोपडे यांनी म्हटलं सुद्धा आहे की त्यांनी फॉरेस्ट विभागाला फोन केला आणि मग तिथे वन विभागाची टीम पोहोचली आणि काही नागरिक आणि पत्रकार पोहोचले आणि त्यांनी खरोखर तिथे बिबट्या होता असे सांगितले. परंतु काही वेळानंतर अशीही बातमी पसरली की तिथे एक नव्हे तर 3 बिबटे होते. त्यात कोणीतरी असंही म्हणाला की मादी बिबट सुद्धा त्यामध्ये होता. नंतर या सगळ्या प्रसंगामुळे पुन्हा एकदा खामगावला जे 4 वर्षापूर्वी एका CCTV कॅमेऱ्यामध्ये बिबट्या किंवा वाघ दिसल्याचं जे फुटेज समोर आलं होतं त्या घटनेची एक आठवण झाली आणि त्यावेळी मी 6 भागांची एक सिरीजच बनवली होती. त्यामध्ये बराच मी उहापोह केला होता की हे वन्य प्राणी शहराकडे का बरं येत आहेत आणि त्यांचा म्हणजे जो अधिवास आहे तो कमी कमी होतो आहे. मनुष्याने त्याच्या भागामध्ये आक्रमण केलेले आहे, अतिक्रमण केलेले आहे. फॉरेस्ट विभागाला मोठे समस्या आहे की शेत जमिनी ज्या आहेत त्या बऱ्याच आता वन विभागाच्या क्षेत्रात आलेल्या आहेत. तर असं जो झालं यामुळे सुद्धा वन्य प्राणी आपल्या भागात येतात आणि आपल्याला असं वाटते की ते आपल्या शहरात येतात, पण आपणच भूमीचा अधिकाधिक भाग बळकावत चाललो आहेत आणि दिवसेंदिवस शहरांची आणि खेड्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. याच आशयाचा व्हिडिओ मी 4 वर्षापूर्वी बनवला होता आणि मला त्याचा खूप लोकांनी प्रतिसाद दिला होता. इव्हन वन विभागाने सुद्धा मला दुजोरा दिला होता की आपण जे म्हटलेलं आहे व्हिडिओमध्ये ते सत्य आहे. तर वन्यजीव आपल्या शहरात येत नाही, तर कधी काळी हे त्यांचंच राज्य होतं, हा त्यांचाच भाग होता आणि आज ते तिथे आले तर आपल्याला वाटते की शहरात घुसखोरी करत आहेत. तर ठीक आहे इथपर्यंत. पण आज जी बातमी आली त्या शेतात बिबट्या आहे, नागरिकांनी काळजी घ्यायलाच पाहिजे. परंतु बऱ्याच वेळा काय होते, बात का पतंगड सुद्धा बनवतात. म्हणजे ज्या लोकांनी बिबट्या बघितला सुद्धा नाही ते सुद्धा त्या बिबट्याबद्दल अनेक वृत्त पसरवत असतात, आपण अफवा पसरवत असतात असं म्हणू शकतो. तर सर्व नागरिकांनी एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला जी माहिती आहे तेवढंच आपण इतरांना सांगायचं आहे. विनाकारण त्या अफवा पसरल्या नाही पाहिजे याची सगळ्यांना आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण की अनेक लोकांना मग त्यामुळे त्रासही होतो, प्रशासनाला सुद्धा त्रास होतो. तर शिवाय हे वन्य प्राणी सुद्धा योग्य पद्धतीने त्यांची म्हणजे त्यांना परत तिकडे त्यांच्या भागामध्ये पाठवण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. त्याची आपण आपल्या शेतात किंवा आपल्या भागामध्ये ते येऊ नये त्यासाठी अनेक लोक आता दक्षता घेत आहेत. तर एक मोठ्या प्रमाणात बिबट्यांची वाढ झालेली आहे. तर मी मागे एका माझ्या लेखातही म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे आपण आफ्रिकेतनं चित्ते आणले होते, आपल्या भारतातले चित्ते नामशेष झाले, त्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची जर संख्या वाढते आहे तर आपण ती इतर देशांना बिबटे पाठवू शकतो का यावर प्रशासनाने विचार करायला हवा, फॉरेस्ट विभागाने यावर विचार करायला हवा आणि या बिबट्यांची रवानगी कोणत्या देशांमध्ये ज्यांना आवश्यकता असेल, जशी आपल्याला चित्त्यांची आवश्यकता होती, तर ज्या देशांना बिबट्यांची आवश्यकता असेल त्या देशांना आपण हे बिबटे तिथे त्यांना आपण दिले पाहिजे असं मला वाटते. आज जो बिबट्या दिसलेला आहे परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थितरित्या आपण त्या भागातून जे नागरिक जातात, मजूर जातात, त्यांनी सुद्धा दक्षता घ्यावी लागेल त्यांना काही दिवस की त्यांचा बचाव झाला पाहिजे, कोणाला काही हानी पोहोचली नाही पाहिजे, नुकसान नाही पोहोचलं पाहिजे, वन्यजीव सुद्धा सुरक्षित राहिले पाहिजे. या पद्धतीने आपल्याला आचरण करावं लागेल. हेच त्या बिबट्याला सकाळी ट्रँक्युलाइज म्हणजे बेशुद्ध सुद्धा करण्याचा प्रयत्न झाला असं काही लोकांकडनं वृत्त आलेलं आहे. पण त्यांचा जो बेशुद्धीचा कालावधी असतो तो अतिशय कमी असतो, तर तेवढ्या वेळात तो पकडला गेला पाहिजे. अशा अनेक गोष्टींचा आज मी जाणकार लोकांकडनं, पत्रकार लोकांकडनं माहिती घेतली, त्यानंतरच मी हा व्हिडिओ इथे बनवलेला आहे. तर खामगावात म्हणजे आता अशा 4-5 वेळा असे प्रकरणं घडलेले आहे की खामगावात बिबट्या आलेला आहे म्हणून. तर ह्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि परत एकदा मी मागे एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की त्यांचं आणि आपलं जे ट्युनिंग आहे वन्यजीव आणि आपण, हे काही असं की जेणेकरून ते आपल्याला गावात आपल्या परिसरात येणार नाही, आले तर आपल्याला काय काळजी घेता येईल
त्यांनाही इजा पोहोचली नाही पाहिजे आणि आपल्यालाही इजा नाही पोहोचली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांना हाताळणं गरजेचं आहे. तसं आता वनविभाग बऱ्याच प्रमाणात सज्ज झालेला आहे. वनविभागाकडे पिंजरे आहेत, त्यांना ट्रँक्युलाइज करायची औषधी वगैरे सगळं यंत्रणा आजकाल चांगल्या प्रमाणात सज्ज असते. तर हेच आपल्याला घडणं आवश्यक आहे. पण इथे मी परत एकदा म्हणेल की जनतेने अफवा मात्र पसरवू नये. काही कोणत्याही गोष्टीला प्रत्यक्षदर्शी किंवा योग्य माध्यमाकडनं आलेल्या बातमीवरच विश्वास ठेवावा, हे मला इथे या व्हिडिओद्वारे सांगावं असं वाटते. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनल बघत राहा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.